संपूर्ण भारत देशातच 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविला जातो। यावर्षी देखील भंडारा शहरात मोठ्या उत्साहात देशात स्वच्छता अभियान राबविला गेला। या निमित्ताने भंडारा शहरात नंदकिशोर फाउंडेशनच्या वतीने स्वच्छ भंडारा सुंदर भंडारा या अभियानाची सुरुवात जनजागृती रॅली पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कोलते यांच्या हस्ते करण्यात आली। रोगराई मुक्त भंडारा स्वच्छ भंडारा असा संदेश देणारे फलक घेत अनेक सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या तथा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीही सहभागी झाले होते। यावेळी नंदगोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत लांजेवार, ॲडव्होकेट किशोर लांजेवार, माजी नगरसेविका जयश्री बोरकर, माजी नगरसेवक राजूभाई पटेल, ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने समाजसेवक शहरवासी या उपक्रमात सहभागी झाले। लांजेवार, मी इथे प्रॅक्टिस करतो, पीडियाट्रिशियन आहे आणि नंदगोपाल फाउंडेशनचा संस्थापक आहे। माझ्यासोबत नंदगोपाल फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते आणि इतर सामाजिक संस्थांचे लोक आहेत, नागरिक आहेत। आज आम्ही 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भंडारा स्वस्थ भंडारा ही पदयात्रा जनजागृतीच्या उद्देशाने इथे आयोजित केली। ह्या पदयात्रेला माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी हिरवी झेंडी देऊन शुभारंभ केला आणि रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा एवढ्या लोकांनी इथे सहभाग दिलेला, त्यांच्याबद्दल धन्यवाद। तर आपल्याला माहिती आहे की भंडारा शहरात आणि परिसरात कचऱ्याचे ढीग इतरत्र आहेत आणि ह्या अस्वच्छतेमुळे आरोग्याचे पर्यावरणाचे जे समस्या आहेत ते उद्भवत आहेत। त्या दृष्टिकोनातून हे सगळं साफ होणं जरुरी आहे। त्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि शासन प्रशासनाकडून नागरिकांनी काय मागण्या आहेत त्यासाठी आम्ही इथून 365 दिवस पाठपुरावा करू आणि कार्य करू। त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे जनजागृतीचा कार्यक्रम। आम्ही त्यासाठी एक सॅम्पल एरिया म्हणजे दत्तक घेतला, एक क्षेत्र आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही एक मॉडेल म्हणून आम्ही त्याच्यात काम करू, जनजागृती करू आणि शासनालाही आम्ही काही जे नियम बनवलेले आहेत, मोदीजींनी 2014मध्ये स्वच्छ भारत मिशन हे राबवलं आणि त्यानंतर 2016ला बरेच नियम आले, त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 त्यानुसार अंमलबजावणी होत नाही आहे। त्यात सगळ्यात मोठी गंभीर समस्या जी आहे ती प्लास्टिकची आहे आणि सिंगल यूज प्लास्टिक हे 2022 सुधारित नियमानुसार बंद झालेलं असूनही सर्रास मार्केटमध्ये बाजारामध्ये विकत आहे आणि लोकही त्याच्याबद्दल जागरूक नाही आहे आणि ते आपल्या रक्तामध्ये येऊन राहिलं मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आणि आपल्याला आरोग्याचे प्रश्न आणि पर्यावरणाला सगळे प्रश्न आहे। तशा बऱ्याचशा 7 मागण्या आहेत आमच्या, त्या आम्ही निवेदन लगेच देऊया। तर मला अशी अपेक्षा आहे की लोकही जागृत होतील समोर आणि शासन प्रशासनाच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही त्यांच्याकडून हे काम करून घेण्यात सक्षम होऊ। तर तुम्ही काय सांगाल त्या नगर परिषदेला, तुमचं काय म्हणणं? नगर परिषदला जनतेप्रती जबाबदारी बनवणं खूप जरुरी आहे। मला असं वाटतं की जनता जागरूक होणं त्यासाठी गरजेचं आहे। आम्ही तेही करू आणि प्रशासन, मला असं वाटतं की शेवटी लोकतंत्र देश आहे, त्यांना आमचं मानावंच लागेल। त्याचप्रमाणे मी असं सांगतो की आता समोर निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये लोकप्रतिनिधी जे कोणी उभे होणार आहेत त्यांनी हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला जनतेत न्यावं आणि जनतेने सुद्धा